वळूयात अन्य काही बातम्यांकडे। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे या 3 प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित असणार आहेत। तसंच शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती यावेळी असू शकते। विशेष म्हणजे शिवसेनेमधून 6 आमदार फुटल्यानंतर ही पहिलीच मोठी आणि महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे या बैठकीला राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे। दरम्यान आगामी अधिवेशनात सरकारला कोणत्या मुद्द्यांवर आणि कशा पद्धतीने घेरायचं यावर सुद्धा चर्चा अपेक्षित आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, कुठेही बैठक, कोण कोण आतापर्यंत या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेत आणि प्रमुख विषय काय आहेत? आपण बघतोय की थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। वानखेडे येथील जे MCA लॉन्ज आहे त्या हॉलमध्ये ही बैठक पार पडते। समोर आपण हे आमदार बघू शकतो। महाविकास आघाडीचे सर्व एकत्रित आमदार जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। प्रमुख म्हणजे संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अंबादास दानवे दाखल झालेले आहेत, काँग्रेसचे सतेज बंटी पाटील हे देखील दाखल झालेले आहेत। अनेक नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील शक्यता आहे या बैठकीला ते उपस्थित असू शकतात। हर्षवर्धन सपकाळ देखील येणार असल्याची माहिती आहे। एकंदरीत बघतोय की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे की सरकारला कशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती घेरायचं आणि सर्वसामान्यांचं काम जे आहे ते करून घ्यायचं। एकंदरीत बघितलं तर सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ती घोषणा जी आहे तिच्यात अनेक जाचक अटी अशा राबवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही घोषणा जी आहे ती फक्त हवा असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। तसंच अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते विरोधकांकडून उपस्थित व्हावेत अशा पद्धतीनं इथं जे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांचे ते मार्गदर्शन करणार आहेत। समोर आपण बघतोय सुनील प्रभू आहेत, महेश सावंत आहेत, भाई जगताप आहेत, संजय पोतनीस आहेत, अनेक महाविकास आघाडीचे आमदार जे आहेत त्या बैठकीला हजेरी लावणार आहेत। मात्र हे असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकी असावी आणि सर्व आमदार आपल्याच सोबत असावे यासाठी देखील ही बैठक आयोजित केल्याचं सांगण्यात येत आहे। एकीचं बळ जास्त आहे हे सांगण्याचा उद्देश या बैठकीतून दिसून येतो। ऋतिक, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे इथे किती वाजेपर्यंत पोहोचतील? शरद पवार आणि उद्धव ठाकरे अद्याप देखील या बैठकीला आलेले नाहीये। ते येणार असल्याची माहिती आहे। आपण बघितलं तर 7ची ही नियोजित बैठकीची वेळ होती, मात्र 8 वाजलेले आहेत, अद्याप ही बैठक सुरू झालेली नाहीये। नेते जे आहेत ते यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र ते कधीपर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महत्त्वाची बैठक आहे। सगळ्यांचं मनोमिलन घडण्याच्या दृष्टीने किंवा गोंधळ किंवा अन्य गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे पाहिलं जातंय। एक मुद्दा एकत्रित घेऊन सरकारला अडचणीत आणण्यासाठी कदाचित यात काही रणनीती ठरवली जाईल। तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू।